नमस्कार, स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मी स्वाती. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक प्लस चमचमीत असा पदार्थ. मुलांना आवडेल आणि मोठ्यांनासुद्धा आवडेल. ओवा घेतला, तो ओवा आणि जिरं खलबत्त्यात ठेचून घेतलं आणि तीळ घेतले. हे गरम करायला तेल ठेवलेलं. आपण आता हे मिक्स पीठ घेणार आहोत. रवा 1 वाटी रवा आहे छोट्या वाटीने, त्याच वाटीने बेसन पीठ, त्याच वाटीने ज्वारीचे पीठ आणि थोडी मोठी वाटी असं मी गव्हाचं पीठ घेतलं. असे सर्व मिक्स असे पीठ घेतले. त्यावर जिरं, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकलं आणि आपण जे तापवलेलं मोहन आहे आता ते टाकणार आहोत त्यामध्ये. तर असं घट्टसर असं आपल्याला आता मळून घ्यायचं आहे. बघा असं तडकन आपलं असं मोहन टाकायचं आहे. तडतड एकदम छान कुरकुरीत अशा पुऱ्या होतात. चविष्ट आणि पौष्टिक पण. सर्व पीठं मिक्स असल्यामुळं मुलांना खायला पण आवडतील आणि त्यांच्या शरीरात सर्व पौष्टिक घटकद्रव्येसुद्धा जातील. आणि तीळ, ओवा आणि जिरे त्यामुळे एकदम भन्नाट अशी चव लागते त्याची. आता हे तेल तापायला ठेवलेलं एका साईडला आणि हे पीठ मळून घेते मी. असं सर्व मिक्स करायचं आहे. बघा हळद टाकल्यामुळे त्याला रंग येतो छान. हळद, तिखट, मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि तेलाचं मोहन आणि तीळ, जिरे वगैरे बघा किती छान दिसत होते. आणि आता आपण ना हे असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. मुलांना नेहमी पोळी भाजी खायचा कंटाळा करतात, तेव्हा अशा वेळेस असं बनवून दिलं ना काहीतरी वेगळं तर त्यांना आवडेल. हे असे छोटे छोटे गोळे करून घेते मी. आता त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची छान. पोळी लाटून आपल्याकडे जे एखादं ग्लास, वाटी छोटी असेल ना त्याने त्याची तुम्ही छोटे 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 पीस असे करू शकता वेगवेगळ्या आकाराचे. मुलांना आवडतील, दिसायला पण दिसलं छान की मुलं आपोआप खातात ते. तर हे असे छोटे छोटे आपल्याला त्याचे आता हे डब्याचं झाकण आहे माझ्याकडे, त्याचे मी त्याला छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकाराच्या त्या बनवून घेऊ शकता. आणि असं आपल्याला ते काढून टाकायचं आहे बाजूचं आणि छान अशा तळून घ्यायच्या आहे. थोडा मीडियमच गॅस ठेवायचा आहे. आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण टाकत आहोत. तर असं एक एक करून त्यामध्ये सोडायचे आहे. छान अशा टंबटंब फुगता पण आणि चवीला पण खूप छान होता, दिसायला पण छान दिसता. मुलांना ते बघा तीळ, ओवा आणि जिरे कसे त्यामध्ये आपल्याला तळताना सुद्धा दिसत आहेत. तर एकदम भारी लागतात चवीला. नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर फॉलो करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंटसुद्धा करा. कारण कमेंट केला तर मला एक कळतं की अरे आपण जे बनवतो ना ते सर्वांना आवडतं की नाही. हे बघा अशा छान पुऱ्या बनवायच्या आहे आपल्याला. तर बघा नक्की ट्राय करून बघा, मुलांना आवडतील नक्की. हे स्लो गॅस ठेवलेला आहे मीडियम असा. एकदम कुरकुरीत होतात, खायला चविष्ट. तुम्ही टोमॅटो सॉससोबत, चटणीसोबत असं याला सर्व करू शकता. खायला द्या मुलांना. टिफिनसाठी पण एकदम सोपी आणि एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे. टिफिनला मुलांना सकाळी सकाळी काय द्यायचं, तीळ बघा किती छान दिसत आहे त्यातले. तर असं आणि 2-3 दिवस या सहज राहतात. आपल्याला बाहेर प्रवासाला पण जायचं असेल ना तर प्रवासासाठी पण आपण हे सोबत घेऊन जाऊ शकतो. कारण प्रवासामध्ये बाहेरचं खाण्यात येतं मग त्रास होतो. त्यामुळे असं घरचं बनवलेलं असलं तर खूपच छान. आपण असं बनवून घेऊन जाऊ शकतो प्रवासामध्ये सुद्धा खायला. हे बघा आपल्या पुऱ्या आता रेडी येतं. कारण रव्यामुळे थोडं त्याला हे होतं. आणि हा मी घेतला चाट मसाला टाकायचा थोडासा आणि टोमॅटो सॉस. एकदम छान लागतं. मुलांना चाट मसाला पण आवडतो आणि टोमॅटो सॉस पण. तर असं तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा त्यांना देऊ शकता.